मराठा लग्न अक्षताच्या या सेवाभावी प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की मराठा लग्न अक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून लग्न जुळतात हा समज आपण मनातून काढून टाकला पाहिजे. आम्ही कोणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची कुठेच मागणी करत नाही. तरीही दिवसभरात आम्हाला अनेक वारंवार फोन येत असतात. सर्वांना नम्र निवेदन असेल की कुणीही आम्हाला या गोष्टीसाठी फोन करू नये. दुसरी गोष्ट, बरेच जण व्हॉट्सअप कॉल करतात. व्हॉट्सअप आमचं कम्प्युटरच्या डेस्कटॉपशी कनेक्टेड असते. कॉल रिसीव्ह होत नाहीत. विनाकारण स्वतःचा वेळ आणि आमचेही श्रम वाया घालवू नका. तुम्हाला जर वाटत असेल आपली लग्न जुळली पाहिजे तर लग्नाची गरज मुलांना आणि मुलींना दोघांनाही सारखीच आहे. मुलींचं वय सुद्धा 30-32 व्हायला लागलं आणि अपेक्षा वाढत असताना किंवा चाळून चाळून पाहत असताना लग्नाचं वय निघून चाललं आणि मग अशा स्थितीत कुठेतरी मग त्यांना तडजोड स्वीकारावीच लागते. थोडी तफावत असेल त्याच्यामुळं या खोडा किंवा व्यत्यय निर्माण होत असेल किंवा अन्य काही कारणं असू शकतात त्याच्या पाठीमागे. परंतु सरसकट एकतर्फी कुणावरही आरोप करणं हे योग्य होणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली लग्न जुळली पाहिजे तर स्वतःचे प्रयत्न हे स्वतःच करावे लागतील. विवाह संस्थेच्या भरोश्यावर किंवा एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे लग्न जुळतात हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. अनाथ आश्रमातील मुली आपल्यासाठी मिळतील हाही समज डोक्यातून काढून टाका. कारण या माध्यमातून सर्वात जास्त फसवणूक ही महाराष्ट्र राज्यात आणि देशात या नावाखाली होते. दुसरीकडे गरीब घरच्या मुली किंवा कमी शिकलेल्या मुली हाही समज डोक्यातून काढून टाका. प्रत्येक जिल्ह्यात कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही विचारा. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ठिकाणी एक ना एक घटना अशी उघडकीस आलेली आहे की गरीब घरच्या मुलीचं लग्न 1,00,000-2 लाख रुपये घेऊन दलालानं जुळवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी किंवा 4 दिवसांनी ती मुलगी सोने नाणे दागिने पैसे घेऊन फरार झाली. एकाच आठवड्यात 4-4 जणांशी लग्न करणाऱ्या बाया सुद्धा काही आहेत. सोशल मीडिया चाळत जा, वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचत जा. या घटना तुम्हाला दिसून येतील. वारंवार आम्ही सांगत असतो की लग्न हे ओळखीत, नात्यागोत्यात, परिचयातच जुळत असतात. तेव्हा हा समज काढून टाका की आपण नाशिक जिल्ह्यातले आहोत किंवा अमरावती जिल्ह्यातले आहोत. इकडची मुलगी पश्चिम महाराष्ट्रात दिली जाईल किंवा पश्चिम महाराष्ट्रातली विदर्भात दिली जाईल असंही होत नाही. तेव्हा आमचं एक निवेदन असेल की आम्हाला ज्या माध्यमातून लग्न जुळतात जो अनुभव आलेला आहे तर त्या अनुभवाच्या आधारे जी काही 400-500 लग्न या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जुळली तर त्याचा आधार घेत तुम्हाला जर वाटत असेल तर प्ले स्टोअरला जा, मराठा लग्न अक्षता ॲप डाउनलोड करा. ते फुकट आहे. त्या ठिकाणी जर तुमच्या ओळखीतील परिचयातील स्थळं दिसत असतील तर बघा, शोध घ्या, संपर्क करायचा प्रयत्न करा. अन्यथा तिथंच त्याला इग्नोर करा. त्याच्यावर काही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती दिसतील ते जॉईन करण्याचा प्रयत्न करा. त्याचे ॲडमिन बना. तुमचे मित्र, नातेवाईक त्याच्यामध्ये जोडायचा प्रयत्न करा किंवा सगळ्यात सोपा विलास की 4-6 मित्र, नातेवाईक तुम्ही एकत्र या. तुमच्या ओळखीतील प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 500-500 नंबर आहेत. 500 पैकी 100-100 लोक ओळखीचे लोक त्या ग्रुपमध्ये जोडा. 100 लोक जोडले तर 100 पैकी 50 लोक पळून जातील. 25 लोक निस्तेज झोपतील. 25 लोक त्याच्यातले काहीतरी ॲक्टिव्ह राहतील. त्या 25 पैकी असे जर 25 जणांनी 25-25 लोक जुळले तर 1200-1250 लोक होतील. एक ग्रुप जरी तयार केला आपल्या भागातला, आपल्या ओळखीच्या नातेवाईक मित्रपरिवारातला रोज 5 मिनिटाचा वेळ जर त्याच्यासाठी काढला तर नक्कीच लग्न जुळायला मदत होईल. मागच्या आठवड्यात आमच्या एका ग्रुपवर 13 लग्न जुळली. विदर्भाच्या ग्रुपवर वाशिम, हिंगोली आणि बुलढाणा या 3 जिल्ह्या मिळून ही 13 योग जुळून आलेले आहेत. त्याच्यापैकी 5-6 ठिकाणच्या पाहुणक्या आम्ही खाऊन आलेलो आहोत. तुमचेही लग्न जुळतील. या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे लग्न जुळत असतील तर पत्रिका आम्हाला द्या. आहे रांधण भांडं घेऊन आम्ही तुमच्या लग्नाला स्वखर्चाने येऊ. कुणालाही पैसे देऊ नका. दुसऱ्याच्या भरोश्यावर बसू नका. स्वतःची तयारी स्वतःच करा. तुर्तास धन्यवाद.